नमस्कार, द अल्ट्रा स्मार्ट फाउंडेशन बॅच मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत गुणोत्तर आणि प्रमाण भाग 3। मागच्या 2 व्हिडिओ मध्ये आपण गुणोत्तर आणि प्रमाणाचे 1 ते 5 टॉपिक बघितले। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्यापुढील टॉपिक बघणार आहोत। पहिले 2 व्हिडिओ जर बघितले नसेल तर ते 2 व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा, त्यानंतर हा पार्ट कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही। बघूया आजच्या व्हिडिओ मधला पहिला प्रश्न। बघा काय दिलंय आपल्याला। टाइप 6 मधला पहिला प्रश्न काय दिलाय आपल्याला, दोन संख्यांची बेरीज आपल्याला दिली 85, त्याची वजाबाकी 15 दिली, त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय। बरोबर, काय दिले बरं आपल्याला, आता बेरीज दिलेली आहे, किती दिली आपल्याला 85, बरोबर। वजाबाकी काय दिली आपल्याला, वजाबाकी दिली त्याची 15 दिली आणि त्याचं गुणोत्तर काढायचं आहे। बघा बरेच लोक सांगतात त्याला आपण 2 इक्वेशन बनवू, नंतर एक्स आणि वायच्या किंमत काढू, नंतर गुणोत्तर काढू, पण असं अजिबात करायचं नाही। बघा आता पहिले बेरीज दिलेली, काय करायचं गुणोत्तर काढताना, पहिले काय करायचं डायरेक्ट बेरीज करायची, बरोबर। नंतर दुसरं गुणोत्तर काढताना डायरेक्ट वजाबाकी करायची, बरोबर। डायरेक्ट म्हणजे आता किती झालं, 85 आणि 15 हे झाले तुमचे 100, बरोबर। 85 मधून 15 गेले किती उरणार आहे आता 70, बरोबर। हा 0 गेला, हा 0, 10:7 असेल आपलं उत्तर। सिंपल, काहीच करायचं नाही, काही 2 इक्वेशन घेण्याची गरज नाही, अगदी बेरीज आणि वजाबाकी करून आपण गुणोत्तर काढू शकतो। बघूया पुढचा प्रश्न। बघूया या कन्सेप्ट वर दुसरे एक्झाम्पल। आपल्याला दोन संख्यांची बेरीज 48 दिलेली, वजाबाकी 8 दिले, त्याचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय। मग कसं काढणार बघा, काय करायचं, सुरुवातीला बेरीज दिली तर बेरीज करा, बरोबर। नंतर काय करा, वजाबाकी किती येणार आहे आता 48 आणि 8 किती असणार आहे, हे येतील तुमचे 56 आणि 48 मधून 8 गेले किती येणार आहे 40। आता याला भाग जातोय कितीचा, 8 चा भाग जातोय, बघा 8 7 56 आणि 8 पंचे 40, 7 5 असेल आपलं गुणोत्तर। सिंपल, बघूया पुढचं एक्झाम्पल। बघूया टाइप 7 मधलं पहिलं एक्झाम्पल। एका शिक्षकाचं उत्पन्न आणि खर्चाचं गुणोत्तर 11,9 दिलेलं आहे, तो वार्षिक 36,000ची बचत करत असेल तर त्याचं मासिक उत्पन्न किती असं आपल्याला विचारलंय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा, आता आपल्याला त्याचं उत्पन्न दिलंय, खर्च दिलाय आणि बचत काय दिली आपल्याला, वार्षिक दिलेले। आपल्याला मासिक उत्पन्न काढायचंय म्हणून बचत सुद्धा मासिक काढावं लागेल। मग मासिक बचत काढण्यासाठी काय दिलंय आता, तो वार्षिक किती करतोय 36,000ची बचत करतोय, बरोबर। मग वर्षामध्ये किती महिने असतात 12, मग याला भागीला 12 करा, मग एका महिन्याची बचत किती आली त्याची 12 36 3000, बरोबर। आता बघा जर त्याचं उत्पन्न 11 आहे आणि खर्च किती करतोय 9, बरोबर, मग मला सांगा त्याची बचत किती असेल, कोणीही सांगेल 11 मधून 9 वजा करा 2 आणि ह्या 2 चीच किंमत किती दिली आपल्याला 3000। नेहमी एका रेशोची किंमत काढायची, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय 3000 भागीला 2 करा, किती येणार आहे ती, तर ती असेल 1500, बरोबर। आता काय काढायचंय आपल्याला, त्याचं उत्पन्न, त्याचा रेशो किती 11, फक्त गुणीला 11 करा, किती असणार आहे 15 गुणीला 11 165 होतील आणि हे 2 0, हे असेल आपलं उत्तर। सिंपल, बघूया पुढचं एक्झाम्पल। बघूया 8वा टाइप। यामध्ये आपल्याला काय दिलेले, a भागीला 4 इक्वल टू b भागीला 5 इक्वल टू c भागीला 9 आणि विचारतो काय abc भागीला c याची किंमत आपल्याला काढायची। मग कसं काढणार बघा, अतिशय सिंपल आणि 5 सेकंदाचा प्रश्न आहे। कसं सॉल्व्ह करणार बघा, इथे फक्त a ची किंमत किती ठेवा 4, b ची 5 ठेवा आणि c ची 9 ठेवा, बरोबर। म्हणजेच काय 4 अधिक 5 अधिक 9, c ची किंमत किती ठेवायची 9, किती झाले मग आता आहे 4 आणि 5 9, 9 9 18, 18 भागीला 9 म्हणजेच किती असेल 2 असेल आपलं उत्तर। सिंपल, अगदी काहीच करायचं नाही, जी जी व्हॅल्यू होती त्या याच्यामध्ये ठेवा, बेरीज करा आणि भागीला c करा। सिंपल, बघूया पुढचं एक्झाम्पल। बघूया पुढचं एक्झाम्पल। आपल्याला a भागीला b इक्वल टू c भागीला d इक्वल टू 3/2 दिलं असल्यास आपल्याला याची किंमत काढायची आहे। काहीच करायचं नाही, बरेच लोक सांगतात a आणि b चा रेशो बनवा आणि नंतर सॉल्व्ह करा, पण अजिबात नाही, तुम्हाला 2 सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता तुम्ही, पेन न उचलता। ते पण कसं बघा, इथे काय दिलाय तुम्हाला a आणि b दिसतोय, बरोबर।
आणि बघा इथे 13, इथे पण 13 आहे, इथे 111 आहे, सारखे सारखे नंबर आहेत, पण ए आणि बी दिसतोय, तर ए आणि बी ची किंमत किती आहे? 3/2. हे असेल याचं उत्तर. सिंपल. अशा सर्व ट्रिक मी आपल्या फाउंडेशन बॅच मध्ये शिकवल्या, त्यामुळे तुम्ही ही फाउंडेशन बॅच आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशा ट्रिक साठी तुम्ही जेपी मॅथला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बघूया पुढचा प्रश्न. बघूया याच कन्सेप्टवर पुढचा प्रश्न. ए भागीला बी इक्वल टू सी भागीला डी इक्वल टू ई भागीला एफ इक्वल टू किती दिलंय आपल्याला? 4 दिलंय आणि आपल्याला याची किंमत काढायची. अजिबात टेन्शन घेऊ नका, पेन उचलण्याची सुद्धा गरज नाही. बघा आता आपल्याला काय दिलंय, इथे दिसतोय ए भागीला बी दिसतोय बरोबर, आणि त्याचा वर्ग दिसतोय म्हणजे ए भागीला बी आणि त्याचा वर्ग करायचा. ए भागीला बी किती दिलाय? 4. 4चा वर्ग करा, 16 असेल आपलं उत्तर. सिंपल. अगदी ओरली सुद्धा आपण सांगू शकतो. बघूया पुढचा प्रश्न. अतिशय चिंदी प्रश्न आहे. आपल्याला x भागीला y इक्वल टू 7 भागीला 5 दिलेलं आहे, म्हणजे x ची किंमत 7 ठेवा आणि y ची किंमत 5 ठेवा फक्त. म्हणजे काय? 7 अधिक 5 येईल बरोबर, आणि खाली x मायनस y म्हणजे 7 मायनस 5 येईल, म्हणजे किती येणार आहे? 7 5 12. 12 भागीला 2 काय असेल? 6 असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचा टाइप नंबर 9. एका वर्तुळाचा परिघ 10 सेंटीमीटर असेल, दुसऱ्या वर्तुळाचा परिघ 15 सेंटीमीटर असेल, तर त्यांच्या त्रिज्येचे गुणोत्तर आपल्याला काढायचे बरोबर. बघा यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हाही आपल्याला परिघ आणि त्रिज्या यांचं गुणोत्तर जर विचारलं असेल, जे परिघाचं गुणोत्तर असेल तेच कशाचं गुणोत्तर असेल? त्रिज्येचं बरोबर. क्षेत्रफळाचा विषय काही ते नाही. क्षेत्रफळाचा जर त्रिज्या दिली असेल तर त्याचा वर्ग केल्यानंतर ते काय असेल? क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल. पण आता परिघाचं गुणोत्तर म्हणजे त्रिज्येचं गुणोत्तर. मग काय दिलंय आपल्याला गुणोत्तर? पहिल्याचं 10 दिलंय, दुसऱ्याचं 15, याला 5चा भाग जातोय म्हणजे हा येईल 2/3 असेल आपलं परिघाचं आणि किंवा त्रिज्येचं गुणोत्तर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल. 2 चौरसाच्या बाजूचं गुणोत्तर आपल्याला 5/6 दिलं असेल, तर त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचंय बरोबर. मग मला अगोदर चौरसाचे क्षेत्रफळ सांगा. चौरस क्षेत्रफळ काय असतं? जी असते आपली बाजू असते त्याचा काय असतो? वर्ग बरोबर. आता आपल्याला बाजूचं गुणोत्तर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे? 5/6 दिलेलं आहे बरोबर. आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय. मग कसं काढणार? काय करावं लागेल? बाजूचा वर्ग, 5चा वर्ग आणि 6चा वर्ग म्हणजे किती असणार आहे? 25/36 असेल आपलं उत्तर. सिंपल. आणि जेवढ्याही 2 डायमेन्शनल आकृत्या आहेत त्याचं गुणोत्तर काय असेल? फक्त वर्ग करायचं आणि त्याचं गुणोत्तर काढायचं. आणि 3 डायमेन्शन आकृतीचं काय करायचं? फक्त घन करायचं आणि त्याचं गुणोत्तर काढायचं. बघूया या घनांवर बेस पुढचा प्रश्न. 2 घनांच्या बाजू 3:1 प्रमाणात असतील तर घनाचे घनफळाचे गुणोत्तर आपल्याला काढायचे. मग कसं काढणार? बघा मला अगोदर सांगा तुम्ही, घनाचे घनफळ काय असते? घनाचे घनफळ जी आपली बाजू असते तिचा काय असतो? घन. नावातच आहे घनाचं घनफळ, बाजूचा घन. आता मला सांगा बाजूचं गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे? बाजूचं गुणोत्तर 3:1 दिलेलं आहे. आता आपल्याला घनफळ काढायचंय. मग काय करायचं? जी बाजू दिली आहे त्याचा घन करायचा आणि त्याचं गुणोत्तर काढायचं. म्हणजेच काय? 3चा घन 27/1 असेल आपलं उत्तर. सिंपल. अगदी अशाच टाइपने मॅथ शिकण्यासाठी तुम्ही जेपी मॅथला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.